गोकुळीचा सुद्धा अंत पारला लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुडिया तोरली करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी तुकाबले छंदे मनमोहिली गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी पंढरनाथ धरो प्रताप
ओटला वैकुंठाधिपती विठ्ठल सखा स्वयरा जोडेला जो का भक्त विरक्त हुतळवटी विख्यात हा बोधला त्याथरे संत सद्गुरु मान बोधे चरणी साष्टांगणे आतला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगात महाराज गोकुळामध्ये जो आनंद झाला या अभंगातून तुकोबरायांनी व्यक्त केला. का आनंद झाला, आनंदाचं कारण तरी काय घडलं, या अभंगात तुकोबराय गोकुळचे वर्णन करतात. त्याचा विचार आपण यथाशक्तीमध्ये आणि आपल्या थोड्या वेळामध्ये करू. आजची असणारी कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळी गौर सगळ्यांच्या सहकार्यानं चालत आलेला भव्य दिव्य असणारा महोत्सव 35 वर्ष झाली. पुढचं वर्ष असणार 3 तपवत 36वं वर्ष, हे 35वं वर्ष आहे. 36व्या वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह मोठा म्हणजे काय, पारणाला जास्त बसायला पाहिजे. मोठा म्हणजे काय, मला वाटतं पुन्हा मंडप ह्या मंडपाचं सगळं गच्च भरलं पाहिजे. पारायण तर का तरी लोक सप्ताह मोठा झाला म्हणजे मोठ्या महाराजांना 30-30 हजाराचं 40-40 वाटणं हा मोठा नाही. जास्त भक्ती जास्त होणं, नामचिंतन जास्त असणार होणं. प्रत्येक घरचा एक जर माणूस पारणाला बसलो हा मंडप पुरवलं का. 36व्या वर्ष असं सगळ्यांनी नियोजन करा. 4 तास प्रत्येकाचा एक माणूस इकडे मंडपात द्या आम्हाला. कायमचं नाही, 7 दिवस फक्त. पुन्हा संसारात तुमच्या आहे कायमचं फक्त ती सकाळी 4 तास फक्त. हे नाही देता ना, कायमचं नाही. तो कसं लागले काय दिंडीला कायमचं झालं म्हणत नाही. फक्त पारायणाला 200-250 लोकांनी पुढच्या वर्षी हा या मंडपातच पारायण व्हायला पाहिजे. 4 तास प्रत्येकाच्या घरचं कोणतरी पारणाला द्यायचं, चांगलं द्यायचं बरं का. नाहीतर घरी काही कामाचं नाही ती द्यायचं. शेतात उपयोगी नाही, घरी उपयोग नाही, जा देवळा तसं नाही. त्याला वाचता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. पुढच्या वर्षी 36वं वर्ष 3 तपवत आहे. त्याच्यात आता बारक होतो असं नाही बरं का. चांगल्या पद्धतीमध्ये आपला सप्त होतो. गावही तसं बुद्धे घालण्याला परंपरेला अनुकूल आहे. योगायोग बघा, आमचं घर पहिलं इथलं होतं का, बोधले घराणा गावात होता का, कसं चक फिरत 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 इथं येऊन बसलं. पहिले धामणगावचं आमचं मूळ गाव. सद्गुरू बोधले महाराज, सद्गुरू बोधले महाराज हे मूळ सासवडीचे. जगताप पाटील सासवड पुण्याजवळ. हे 2 कारण होती फक्त बोधले महाराज. बाकीचे नुसते संतच होऊन गेले. हे क्षत्रिय अधिक संत होते, सेनापती होते, क्षत्रिय अधिक संत होते. त्यांचा इतिहास वाचा, बरेच असणारे अध्याय आहेत त्यांचे. स्वतंत्र ग्रंथच आहे बोधले महाराजांचा. आणि भक्ती विजय मध्ये 2 अध्याय लिहिले बोधले महाराजांचे. सगळ्या संतांचे थोडे थोडे अध्याय लिहिले. 1604 मध्ये त्यांनी अवतार घेतला आणि 1694 मध्ये त्यांनी समाधी घेतली. म्हणजे शिवाजी महाराज, तुकाराम महाराज त्यांच्या समकालीन बोधले महाराज होऊन गेले. हे सामान्य पुरुष होते का. तुकाराम महाराज धामणगावला आलेले होते. आता नसते फक्त मोकळी जागा आहे, ज्याला यायचं त्याने इकडे या. सगळी पुढं सरणं आता शक्य नाही. फक्त मोकळी जागा बरीच आहे, ज्याला नसेल जागा तिकडे येऊन इकडे इकडे बसा. आता जागेवरच शांत आहे का. 1604 मध्ये त्यांनी अवतार धारण केला. 1694 मध्ये त्यांनी समाधी घेतली. 25 अध्यायाचा ग्रंथच आहे बोधले महाराजांचा. तुकोबरायचं चरित्र आहे ना, हरिविजय रामविजय, तसं बोधले महाराजांचा 25 अध्यायाचा ग्रंथच आहे. बरीच शिष्य मंडळाची गाव आहेत ना, हा ग्रंथ लावित असतात गुरु परंपरेचा.
मराठ्याला गुरुगर हे बोलले महाराज. आमची जवळजवळ आता 11वी पिढी आहे. मी 11 पिढीची सगळी नावं सांगाल पहिल्या. तुम्ही फक्त 4च पिढ्याची सांगा. तुमचे आजोबा कोण, पंजोबा कोण. माझी 11, माधवराची 12, नंदनची 13 पिढ्या तर आमच्या. त्यांनी सांगितलं ना, रक्तामध्ये जो परंपरा असणारी भक्तीची असते ती आपोआपच त्या रक्तामध्ये निर्माण होत असते. तुकाराम महाराज धामणगावला आले होते, शिवाजी महाराज धामणगावला आलेले होते. तुकाराम महाराजांनी एक मूर्ती आहे तिथं त्यांच्या हस्ते बसलेली होती धामणगावात, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. थोर पुरुष होते, सद्गुरू बोलले महाराज. अगोदर नाव काही बोलले नव्हतं आमचं, जगताप पाटील. बोधले का पडलं? मानकुजी बोधले महाराज दर्शनाला गेल्यानंतर देवाने ज्यावेळेस बोध दिला, आवडीने बोधले, विठोने कांती बोधले, म्हणून जगे नाव बोधले. स्वतः भगवंताने त्यांना ज्ञान दिलं, उपदेश दिला. पुन्हा अण्णा बोधले, बोध घी देवाने. बरं त्यांचं चरित्र असणार आहे. दामणगाववरनं चोराखळीला घर आलं. चोराखळीवरनं शिवाजी महाराजाला 4 मुलं होती. दिक्षाला, ताऱ्याला, येरमाळ्याला, मांडव्याला अशी घरं गेली. तर पुन्हा ताऱ्यावरनं पुन्हा आमचे वडील इथं आले. आतापर्यंत इथवर झालं, पण आता इथून पुढं तरी घर बदलून असं मी देवाला विनंती करतो. तर अजून पुन्हा पंढरपूरला जायचं, मग इथं कुणीच नाही, पुन्हा पहिल्यासारखं गाव. काय सांगता येत असतं, पण आतापर्यंत तर आपण सांगतो. पुढचं आता आमचं घर पंढरपुरातच असतं. मी नेहमी गाव प्रेमातला आहे, परंपरेला मानणार आहे. हे मोकळं राहण्यापेक्षा परंपरेत गुंतावं लागतं. मोकळं आपण कोणाचं आहे असं सांगावं लागतं. हो, परंपरेमध्ये किंमत असणारी असते. मी का सांगितलं, या गावामध्ये या सर्वांनी प्रेम असणारं दिलं. मला नवीन नवीन आठवतं बघा, नवीन नवीन बरीच लोक माझ्या जवळ येत नव्हती. हे नवीन आळंदीवर आल्यानंतर बरं का, बऱ्याच बाकीच्या समाजाला वाटायचं लंगडे कंपनी, केसरी कंपनी, थोरवे कंपनी, महाराज देशमुखाचं त्यांचा सप्ताह आपला संबंधच नाही असं वाटायचं बरं का पहिलं. पण माझं तर सगळं गाव प्रेमातलं असतं, गावच नाही. आता खरं सांगू का, माझं जेवढी बहिणी मेहण्यावर जेवढं प्रेम आहे, स्टेजवर उभं राहून सांगतो नारदाच्या, त्याच्याहून 10 पट प्रेम माझं समाजावर असतं. पंढरपुरामध्ये सुद्धा आमच्या बहिणी वगैरे बाहेर झोपत असतात. मला घाबरते, भाऊ का होते म्हणून. पहिल्या दुसऱ्याला असतात. पर्यावची मंडळी आलेली, आपले सगळे शिष्य मंडळ आलेलं. ह्या बाबतीत तर मला दखत आहे थोडं. जेव्हा पुत्र म्हणतं घाबरायचं मला, काहीतरी माझी पण चुकतं, काहीतरी का होते नाही. मेवना म्हणून नाही बरं का, गुरु म्हणून. तर आपल्या सगळ्यांच्या गावाला धन्यता द्यावी थोडेच आहे. आपण गावामधून कार्तिकी वारी चालू केली, आपल्या गावामधून तेरची वारी चालू केलेलं आहे. तर जरा महत्वाच्या टायमाला थोडं भविष्य एक सप्ताह असतो आपला तीर्थक्षेत्रावर. सगळ्यांनी असणार येतात, बरेच लोकांनी एक दिवस तरी यायला पाहिजे. गावच्या मंडळीने जिथं सप्ताह आहे ना, एक दिवस तरी आपण हजेरी लावायला पाहिजे. जीवनही 100-50 असतात, पण बरेच लोकांनी हजेरी यायला पाहिजे. कार्तिकीला एका दिशेला यायला पाहिजे दिंडी असल्यानंतर. हा उपक्रम घेतलेला गावच्या सगळ्याच्या सहकार्यानं त्याच्यावर असणारी सांगता आहे. सांगता म्हणल्यानंतर आज काही जास्त बोलायचं नाही, कारण बरीच पुढं असणारी कामं असतात, भोजन असणार असतं, परवाचे मंडळी आलेले असतात. या सप्ताहात असणारं सहकार्य यांचं तरी थोडं कोण येते घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. कोण कोणाच्या घरी जायला रिकाम आहे. त्यांना नुसतं फोन केल्याबरोबर, नुसतं कळाल्यानंतर सगळ्याला फोनही गेलेच नाही. प्रेमानं कळकळी मंडळ, प्रत्येक गावची मंडळ, मदनाचार्य सगळेच असणारे, हजर असणारे होतात. ही प्रेमाची ताकद असणारी असते.
त्याचं महत्वाचं कारण 12ही महिना आम्ही महाराज म्हणून कधी वागत नाही बघा. आता महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे सगळ्याला माहिती आहे. महाराज 12ही महिना आम्ही महाराज म्हणून कधीच वागत नसतो. माधव महाराजांनी मी कीर्तनाला गेल्यानंतर पैसा करता आम्ही कधी गेलेलो नाही, कधी पैसे मोजलेले नाहीत, किती देताव कधी म्हणलेलं नाही. सध्या धुमाकूळ चाललेलं आहे सगळ्या महाराजामध्ये प्रकार दोन मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं. एक बाजारी महाराज आणि परंपरेचे महाराज. बाजारी महाराज नुसतं अभंग घ्यायचा तो करा महाराजांचा, 2 तास काय सांगायचं त्याच्या मनावर मोकळंच तोड. काय उड्या मारायच्या ती मारी नारदाची गादी. कीर्तन म्हणजे काय तुतोडा करून टाकला काही लोकांनी कीर्तनाचा. माणसाला इथेच बरं वाटतं. काय बरं वाटतं की काय तमाशा आहे का, कर्म काय का, विनोद आहे का. नाव विनोदाचार्य. आता इथं विनोद करण्याची जागा आहे. विनोदाचार्य. तुला महाग लावायचं तर गाथा पाठ म्हणून लाव की ज्ञानेश्वरी पाठ म्हणून लाव. विनोदाचार्य हसविना म्हणजे नवे विनोद उत्तर जनरंदावयाचार. कीर्तन म्हणजे विनोद नाही, लोकांची करमणूक नाही, उद्धाराचं साधन नाही. आज असणारी काल्याची सेवा अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण करू. तुकाराम महाराज असणार म्हणतात गोकुळामध्ये जे सुख झालं अंतपार नाही का. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर एरवी तर पहिल्या दिवशी पत्नामध्ये घ्यावा, रात्री कोणता घ्यावा, काल्याला कोणता घ्यावा याचे नियम असतात. आज असणारे 3 प्रकारचे अभंग घ्यावे. एखादी गवळण घेतली तरी चालते. बालक्रीडा म्हणून 100 अभंग आहेत. देवा दे देवा जगतर्या जेवा ते 100 पैकी घेतला तरी जमतो बालक्रीडा. आणि काही काल्याचे अभंग आहेत त्यातला एखादा असणार काला जीवनामध्ये किती महत्वाचा हो. काला एवढा दुर्लभ का. काला म्हणजे अगोदर अर्थ कळावा लागतो. काला म्हणजे तुम्हाला वाटतं नुसतं लाह्या म्हणजे काला का, नुसतं जेवण म्हणजे काला का. एवढं जर असतं तर एवढं दुर्लभ सांगितलं असतं का. तुका म्हणजे काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठामध्ये नाही. त्यानंतर नुसतं जेवण म्हणजे काला नाही, लाह्या म्हणजे काला नाही. काल्याचे प्रकार 3 आहेत. एक दही भाताचा काला, दुसरा नामचिंतनाचा काला, काकडा पारायण भजन दिंडी हे हा एक हरिनामाचा काला. आणि तिसरा जीव ब्रह्माचा काला. स्वर्गामध्ये सगळं आहे हो, फक्त भजन नाही. स्वर्गामध्ये काय नाही. स्वर्गाचं वर्णन आहे का 9व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात. तेथं मुक्ता स्वर्ग लोक विशाल, विशाल असा स्वर्ग लोक. अमरत्व हे सिंहासन. तिथलं सिंहासन मतदान नाही पुन्हा, इंद्राला मतदान नाही. अमरत्व सिंहासन ऐरावतासारखे वाहन. तिथलं बसायला ऐरावत नावाच्या हाती स्वर्गामध्ये. तिथले रोड कसले चिंतामणीचे रोड आहेत. पिण्याकरता काय आहे अमृत आहे स्वर्गामध्ये. तिथं स्त्रिया कसले ब्रह्मा उर्वशी तिलोत्तमा. तिथं काही भूक लागत नाही, पिण्याकरता अमृत आहे. त्यामुळे बाथरूमची गरज नाही, पिण्याकरता अमृत असणार आहे. एवढं मोठा सर्व लोक आहे ना, तिथं सगळं आहे बघा फक्त परमार्थ. एक लोक तुम्हाला सांगतो आपल्या जीवनामध्ये सगळं आहे, फक्त एवढंच नाही. काय नाही, नामचिंतन नाही, भक्ती नाही, वारी नाही, अन्नदान नाही, बाकी सगळं आहे. आपण म्हणून मी जपतो ज्ञानोबळीच्या दृष्टीनं धिक्तान धिक्तान धिगेतान कथयती सततम कीर्तनस्तो मृदंग. कीर्तनातला मृदंग त्याला सांगतो सगळं आहे, फक्त एवढंच नाही. धिक्तान धिक्तान जीवनावर धिक्कार असो मृदंग असणारा सांगतो. ईशा न विद्या न तपो न दानम न चापि शीलं न गुणो न धर्मा केमर्थ लोके गुणभार होता मनुष्य मात्रेण मृगवंशरंती. शास्त्र काय सांगतो. येशान विद्या, ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही, तप नाही, दान नाही,
शील नाही, गुण नाही, धर्म नाही, ते मर्त्य लोके भूमिभार होता. माणसाच्या रूपानं मृगाव चरंती. फक्त बिन शब्दाचं 2 पायाचं जनावर समजायचं. मी म्हणत नाही पुरुष नाही पायचारी मनुष्य बळी कुठे. माणूस तरी म्हणायचं कशाला? आपल्याला माणूस का म्हणायचो? माणसाची लक्षणं ज्यांच्यामध्ये आहे त्याला माणूस म्हणावं. कुत्रे का म्हणायचं? कुत्र्याची लक्षणं त्याच्यामध्ये असतात. गाढव का म्हणायचं? गाढवाची लक्षणं त्याच्यामध्ये असतात. बैल का म्हणायचं? बैलाची लक्षणं त्याच्यामध्ये असतात. आपल्याला माणूस का म्हणावं? माणसाची लक्षणं असली तर माणूस. माणसाची लक्षणं तुकोबऱ्याला विचारा. मनुष्यपणा तरी देवाची प्राप्ती करता जो प्रयत्न करतो हे तुकोबऱ्या माणसाचं लक्षण सांगतात. काला स्वर्गामध्ये सगळं आहे फक्त एवढं नाही. देह किती चांगलं हो त्यांचं. स्वर्गामध्ये फक्त त्यांना जर इंद्राला जर वाटलं भजन करावं तिथं नाही. इंद्राला वाटलं वारीला जावं त्याला नाही. इंद्राला वाटलं पारायण करावं असं वैकुंठामध्ये नाही, कैलासामध्ये नाही, स्वर्ग लोकामध्ये हा सुख सोहळा नाही. काल्याचे प्रकार सांगत होतो मी. काला म्हणजे दैवाताचा काला, दुसरा भजन कीर्तनाचा काला, तिसरा आपल्याला देवाची भेट होणं हा एक काला. देवब्रह्माचा काला. कार्याच्या दिवशी वारकरी संप्रदायामध्ये भगवंतांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा थोडासा चरित्र